देश विदेशातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजातील प्रत्येक बातमी, सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता. आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. नागपूर मेयोचा कायापालट, देवेंद्र फडणवीसांचा ॲक्शन मोड, भर पावसात ग्राउंड झिरोवर जाऊन घेतला कामाचा आढावा. नमस्कार, मी नितीन कालेकर. तुम्ही पाहत आहात एन मराठी न्यूज. विदर्भाचे आरोग्य मंदिर असलेल्या नागपूरच्या मेयो रुग्णालयाचा चेहरा मोहरा आता बदलणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मेयो रुग्णालयाला भेट देऊन तिथल्या कामांची अक्षरशः चिरफाड केली. नेमकं काय घडलं आजच्या या पाहणी दौऱ्यात, पहा आमचा हा विशेष रिपोर्ट. नागपूरकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच मेयो मध्ये आज सकाळपासूनच मोठी लगबग पाहायला मिळाली. निमित्त होतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचं. फडणवीसांनी केवळ भेट दिली नाही तर प्रत्येक विभागाची ग्राउंड झिरोवर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शल्यचिकित्सा विभाग आणि नेत्र विभागाच्या अत्याधुनिक मॉड्युलर OTची पाहणी केली. सिकल सेल आणि थॅलेसेमिया ग्रस्तांसाठी असलेल्या विशेष सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उभारलेल्या निवारा केंद्राची पाहणी करताना त्यांनी समाधान व्यक्त केले. पण सगळ्यात महत्त्वाचे ठरले ते म्हणजे निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाचे बांधकाम. फडणवीसांनी या बांधकामाची बारकाईने पाहणी केली आणि काम वेळेत व दर्जेदारच व्हायला हवे असे खडे बोल अधिकाऱ्यांना सुनावले. विद्यार्थ्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. विदर्भातील गोरगरीब रुग्णांना मुंबई पुण्यासारखी सुविधा नागपुरात मिळावी हाच यामागचा उद्देश असल्याचे फडणवीस म्हणाले. एकूणच काय तर देवेंद्र फडणवीसांच्या या सुपरफास्ट पाहणीमुळे मेयोच्या विकास कामांना आता मोठी गती मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं, मेयो रुग्णालयाची स्थिती सुधारेल का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एन मराठी न्यूज. धन्यवाद.